मुंबईच्या काळा चौकीमधल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। 6 पैकी 5 आरोपी अल्पवयीन असून या आरोपींची डोंगरी बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली। 27 वर्षीय आरोपीची पोलीस कोठडीमध्ये रवानगी झाली आहे आणि त्याच्याच घरी बलात्काराचा हा प्रकार घडलाय। 27 वर्षीय आरोपीच्या प्रेयसीला या संदर्भात संशय आल्यानंतर तिनं पीडित मुलीच्या आईला हा सगळा प्रकार सांगितला आणि त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला। अधिक माहिती घेऊया जुई जाधव यांच्याकडनं। जुई, अतिशय धक्कादायक हा संपूर्ण प्रकार, काय अधिक माहिती? अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की काळा चौकीमध्ये ही एक धक्कादायक घटना समोर आली। रविवारी हा सगळा प्रकार घडला। खरं तर ही अल्पवयीन मुली आहे जिच्यावर जवळपास 6 जणांनी बलात्कार केला। त्याच्यामधले 5 जण हे अल्पवयीन आहेत आणि एक जण जो आहे तो 27 वर्षांचा आहे। मात्र हा सगळा प्रकार केव्हा उघडकीस आला, जेव्हा त्या 27 वर्षाच्याच एका प्रेयसीने पीडित मुलीच्या घरी जाऊन हा सगळा प्रकार दाखवला। त्याचे व्हिडिओ काढले होते, ते व्हिडिओ तिच्या आईवडिलांना दाखवले। ते आईवडिलांनी थेट काळा चौकी पोलीस स्थानक गाठलं आणि जो संबंधित प्रकार आहे घडलेला तो पोलिसांसमोर सांगितलं। पोलिसांनी तात्काळ तक्रार दाखल करून घेतली, FIR दाखल करून घेतली। काल या सर्वांना शिवडी कोर्टासमोर हजर करण्यात आलं आणि शिवडी कोर्टाने निर्णय दिला की जी 5 अल्पवयीन मुलं आहेत त्यांना डोंगरी बाल सुधार गृहामध्ये पाठवण्यात आलं आणि जो 27 वर्षाचा तरुण आहे त्याला अटक करण्यात आली आहे। त्यामुळे ही एकंदरीत कारवाई या 6 जणांवर करण्यात आली आहे। मात्र हा सगळा प्रकार अत्यंत गंभीर आहे। आपण सोशल मीडियाचा कसा दुरुपयोग करतो याचं हे एक उदाहरण आहे, कारण का सोशल मीडियाची आम्ही ते व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करू हीच धमकी त्या मुलीला देण्यात आली होती आणि त्यामुळे पोलीस देखील याच्यावरती कारवाई जी आहे त्यांनी ती केली आणि पोलिसांचं देखील हेच म्हणणे की सोशल मीडियाचा दुरुपयोग जो आहे तो कुठेतरी या संपूर्ण प्रकरणामध्ये केला गेला। मात्र आता जे आरोपी आहेत त्या आरोपींना शिक्षा देण्यात आली आहे। प्रज्ञा, नक्कीच सजग नागरिक असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि त्यामुळेच एका तरुणीमुळे ही संपूर्ण घटना उघडकीस आलेली आहे आणि येत्या काळातल्या अनेक गुन्हे थांबण्यास मदत झाली आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।